नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण परत भेटतो आहोत 2 दिवसानंतर. या ठिकाणी आपण मागच्या पिरियडला शिकलेलो आहोत व्हिडिओमध्ये की मॅथमॅटिक्स 2 10वीच्या मॅथमॅटिक्स 2 मधील पहिल्या सिम्युलॅरिटी या धड्यामधील काही प्रॉपर्टीज आपण शिकलो होतो. त्या प्रॉपर्टीजचा वापर करून काही काही प्रॉब्लेम्स कसे सोडवायचे याविषयी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला माहिती मी देणार आहे. यापैकी ही माहिती घेत असताना मराठी प्लस इंग्लिश दोन्ही भाषेत म्हणजे दोन्ही माध्यमाच्या मुलांना उपयोगी पडेल अशी मी या ठिकाणी आपल्याला माहिती देणार आहे आणि आपण ते गणित किंवा ते प्रॉब्लेम्स सोडवण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर चला सुरू करूया मॅथमॅटिक्स 2चा प्रॅक्टिस सेट नंबर 1.1 सराव संच 1.1. क्वेश्चन 1मध्ये जी माहिती दिलेली आहे त्यानुसार आपण या ठिकाणी क्वेश्चनवरनं ही माहिती लिहितो आहे. गिव्हनमध्ये बेस ऑफ ट्रँगल 1 इज B1 इक्वल टू 9. हाईट ऑफ ट्रँगल 1 H1 इक्वल टू 5. बेस ऑफ ट्रँगल 2 equal to B2 equal to 10. Height of triangle 2 equal to H2 equal to 6. Now by our first property, the ratio of the two triangles, areas of two triangles, we can have the formula ratio of two triangle A1 upon A2 equal to B1 into H1 upon B2 into H2. This is the property of ratio of two triangles, and therefore we use this formula and we can write this 9 into 5 divided by 10 into 6, and we get the answer 3 into 1 divided by 2 into 2, that is 3:4. The final answer is ratio of two angles, areas of the given triangle equal to 3:4. आता मराठीमध्ये सराव संच 1.1. प्रश्न पहिल्यामध्ये दिलेले एका त्रिकोणाचा पाया B1 बरोबर 9, त्रिकोणाची उंची H1 बरोबर 5, दुसऱ्या त्रिकोणाचा पाया B1 बरोबर 10 आणि उंची 6 H2. पहिल्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ भागिला दुसऱ्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर B1 गुणिला H1 छेद B2 गुणिला H2. किमती टाकल्या 9 गुणिला 5 भागिला 10 गुणिला 6 सिम्प्लिफिकेशन केलं आणि या ठिकाणी आपल्याला मिळतं 3 गुणिला 1 छेद 2 गुणिला 2 बरोबर 3 छेद 4. दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर बरोबर 3:4. या पद्धतीने. नाउ क्वेश्चन नंबर 4 from 1.1. Two lines are parallel to each other, AD and BC, and there are two triangles drawn on it, triangle ABC and triangle BCD. Now to solve this question we have to use some property. That property I will tell you now. If two lines are parallel to each other, then as many as perpendiculars drawn between these two lines are of equal length. That means if we draw many much triangles in the between the two parallel lines, the height of all triangles are same. That is, we can say that these triangles are triangles of equal height. So according to this property, here given AP is perpendicular to BC and AD is parallel to BC. So we have to find the area of triangle ABC is to area of triangle BCD. In triangle ABC, BC is base and AP is height. In the same way, in BCD, AD is base and CQ is height. Therefore, triangle ABC
upon area of triangle BCD equal to BC into AP upon AD into CQ. But AP and CQ are congruent because of our previous property, in which we have seen that the two if the two triangles are drawn in the same pair of parallel lines, then their height are equal, and that means AP is equal to CQ, and hence we can say that area of triangle ABC upon area of triangle BCD equals to BC upon AD. Here the reason is triangles with equal height, and hence area of triangle ABC is to area of triangle BCD equal to BC is to AD. हेच उदाहरण मराठीमध्ये सोडवू. AD आणि BC या रेषा समांतर आहेत आणि त्यांच्यामध्ये दोन त्रिकोण ABC आणि BCD हे काढलेले आहे. आपण दोन समांतर रेषेच्या मध्ये कितीही लंब काढले तर सर्व लंब समान लांबीचे असतात, आणि या गुणधर्मानुसार त्रिकोण ABC आणि त्रिकोण BDC यांच्या उंची अनुक्रमे AP व QC या समान लांबीच्या आहेत. म्हणून आपण पुढील बघू. दिलेल्या त्रिकोणामध्ये AP हा BC वरती लंब आहे, AD हा BC ला समांतर आहे, आणि आपल्याला काढायचं आहे त्रिकोण ABC आणि त्रिकोण ABCD यांच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर. तर या ठिकाणी त्रिकोण ABC मध्ये BC हा पाया आहे आणि AP ही उंची आहे, आणि BCD मध्ये AD हा पाया आहे आणि CQ ही उंची आहे. आत्ता सांगितलेल्या गुणधर्मानुसार AD आणि BC या रेषा एकमेकांशी समांतर आहेत, आणि समांतर असणाऱ्या दोन रेषांच्या मध्ये जितकेही त्रिकोण काढा सगळ्यांच्या उंची समान असतात, म्हणून हे सर्व समान उंचीचे त्रिकोण आहेत. या नियमानुसार आपण बघूया त्रिकोण ABC आणि त्रिकोण BCD यांच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर हे BC छेद AD, कारण आहे समान उंचीचे त्रिकोण, आणि म्हणून एरिया ऑफ त्रिकोण ABC आणि एरिया ऑफ त्रिकोण BCD चे गुणोत्तर बरोबर BC आणि AD चे गुणोत्तर. गुणधर्म अभ्यासूया. दोन त्रिकोणांचा एक शिरोबिंदू सामायिक आहे आणि त्यांच्या दोघांचे पाया एकाच समान रेषेवर आहे, सरळ रेषेवर आहे. अशा दोन त्रिकोणांची उंची सुद्धा समान असते. हा गुणधर्म पुढील गोष्टीसाठी आपल्याला उपयुक्त पडेल. व्हेन द टू ट्रायंगल्स हॅव द कॉमन व्हर्टेक्स अँड देअर बेस इज ऑन द सेम लाईन, then these triangles are of equal heights. इथे दोन त्रिकोण PQS आणि QSR हे दोन त्रिकोण आहे. यांचा कॉमन जो आहे तो शिरोबिंदू किंवा व्हर्टेक्स इज Q अँड देअर बेस म्हणजे त्यांचा पाया PS आणि SR दीज आर ऑन द सेम लाईन, एकाच रेषेवर आहे PR वर, आणि त्यामुळे यांची हाईट जी आहे ती कॉमन आहे किंवा एकच हाईट आहे. दिस ट्रायंगल्स आर ऑफ common height or equal height. Now we are going to learn most important part of this lesson, that is basic proportionality theorem. The theorem statement: if a line parallel to a side of triangle intersect the remaining sides in two distinct points, then the line divides the sides in the same proportion. This is the sentence or statement for the basic proportionality theorem. Now to solve this theorem we have to apply all the steps to solve any theorem. First step is we have to write given. This is the given in the triangle. Now we have to draw first we have to draw the
diagram. This is the diagram. In triangle ABC, line L is parallel to line BC and intersect line AB, side AB and side AC in P and Q points P and point Q. See this. In triangle ABC, line L is parallel to BC and line L intersects the side AB and AC in point P and Q respectively. To prove AP upon PB equal to AQ upon QC. AP upon PB, AQ upon QC are equal. The last stage is construction. Draw segment PC and segment BQ. Draw segment PC and segment BQ. Now we have to prove. In triangle APQ and triangle PQB, this triangle are of equal height by the last property which I have told you. मी आता जी प्रॉपर्टी सांगितली होती की समान व्हर्टेक्स आणि एकाच लाईनवरती दोघांचे बेस आहे अशा ट्रायंगल्सला इक्वल हाईटचे ट्रायंगल म्हणतात. यानुसार हे दोन ट्रायंगल इक्वल हाईटचे आहे. बघा APQ आणि BPQ. Q हा त्यांचा दोघांचा कॉमन व्हर्टेक्स आहे आणि AP आणि PB ही एकाच लाईनवर बेस आहेत. अँड देअरफॉर देअर ratio of their area will be area of triangle APQ upon area of triangle PQB equal to AP upon PB. याचप्रमाणे in the same way in triangle APQ and PQC we can say that by the same property area of triangle APQ upon area of triangle PQC equal to AQ upon QC. We give the numbers 1 and 2, these two statements. Now see triangle APQ, PQB and PQC. These two triangles, these two triangles are situated in the same pair of parallel lines, line L and line BC, and therefore these two triangles are having equal heights. These are have the same height, and these triangles have the same base, that is common base PQ. BPQ and PQC have the PQ is the common base, and hence these two triangles are of equal height and equal base, and therefore using the fourth property of the ratios of the area of triangle, we have area of triangle PQB equal to area of triangle PQC, because we know that the triangles having the same height and same base, the areas of these triangles are equal, and hence we give number 3, and by observing 1, 2 and 3 we can get the inference that area of triangle APQ upon area of triangle PQB equals to area of triangle APQ upon area of triangle PQC. That means AP upon PB equal to AQ upon QC. This is the sentence to prove the theorem, and as in this way we have proved the given theorem. प्रमाणाचे मूलभूत प्रमेय. याचे विधान पहिले बघूया. त्रिकोणाच्या एका बाजूस समांतर असणारी रेषा इतर दोन बाजूंना दोन भिन्न बिंदूत छेदत असेल तर ती रेषा त्या बाजूंना प्रमाणात विभागते. आता हे सोडवताना पहिले आपल्याला पहिले आकृती काढावं लागेल, नंतर पक्ष, साध्य, रचना आणि सिद्धता. तर पहिले आकृती. ही आकृती आहे. या आकृतीमध्ये
त्रिकोण ABC मध्ये रेषा L ही BCला समांतर आहे आणि P व Q या दोन बिंदूत छेदते. याच्यावरून आपण पक्ष बनवू. या ठिकाणी त्रिकोण ABC मध्ये रेषा L ही बाजू BCला L समांतर असून ही रेषा ABला बाजू ही बाजू ABला ACला P व Q बिंदूमध्ये छेदते. आपल्याला याच्यावरून साध्य करायचं आहे, जे सिद्ध करायचं आहे ते आहे AP छेद PB बरोबर AQ छेद QC. म्हणून आता रचना करूया. रेषा PC व रेषा BQ या काढल्या आणि त्यानंतर आपली सिद्धतेमध्ये या पद्धतीने त्रिकोण APQ आणि त्रिकोण PQB मध्ये हे दोन त्रिकोण समान उंचीचे त्रिकोण आहेत. आत्ताच मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही इंग्लिशमध्ये मी सांगितलं तेव्हा ऐकलं असेलच की या ठिकाणी त्रिकोण APQ आणि त्रिकोण PQB हे दोन त्रिकोणाचा सामायिक शिरोबिंदू हा Q आहे आणि AB या रेषेवर AP आणि PB या दोन त्यांचे पाया आहेत आणि त्यामुळे त्रिकोण ABC आणि APQ आणि PQB यांच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर हे AP छेद PB असे होते. याचप्रमाणे त्रिकोण APQ आणि PQC या दोन त्रिकोणाचे सुद्धा सामायिक शिरोबिंदू जो आहे त्याचा विचार करून आपण या दोन त्रिकोणसुद्धा समान उंचीचे आहे आणि म्हणून AQ छेद QC या पायांच्या प्रमाणामध्ये यांचे क्षेत्रफळ आहे. आता आपण जो चौथा गुणधर्म मागच्या व्हिडिओमध्ये शिकलो त्यानुसार दोन त्रिकोणाचे पाये समान असेल आणि उंची पण समान असेल तर ते दोन त्रिकोण या ठिकाणी त्यांची क्षेत्रफळेही समान असतात. यानुसार आपला त्रिकोण APQ आणि आपला त्रिकोण जो आहे PQB आणि PQC यांचं जर आपण बघितलं तर PQB आणि PQC हे दोन एका समांतर रेषेमध्ये बद्ध आहे, त्यामुळे त्यांच्या उंची समान आहे आणि दोन्ही त्रिकोणामध्ये PQ ही त्यांची पाया आहे हा सुद्धा कसा आहे सामायिक आहे आणि त्यामुळे सामायिक पाया आणि समान उंचीचे त्रिकोण असल्यामुळे यांची क्षेत्रफळे समान आहे आणि म्हणून एरिया ऑफ त्रिकोण PQB बरोबर एरिया ऑफ त्रिकोण PQC. 3 नंबरचे विधान नंबर 1, 2, 3 यांना जर आपण एकत्रित केलं तर पहिले विधान 1 व 2 यांची डावी बाजू आहे ही समान होते. म्हणजेच या ठिकाणी एरिया ऑफ त्रिकोण APQ छेद PQB बरोबर एरिया ऑफ त्रिकोण APQ छेद PQC. म्हणजेच त्यांच्या उजव्या बाजूही आपण समान घेतल्या तर बाजू AP छेद बाजू PB बरोबर AQ छेद QC आणि इथे आपलं प्रमाणाचं मूलभूत प्रमेयाची सिद्धता संपते. हा व्हिडिओ वारंवार बघा आणि समजून घ्या. धन्यवाद.